सुटला सुटला सुटलाय. सुटल्यावर आलोय. सुटल्यावर आलोय. सुटल्यावर आलोय. सुटल्यावर आलोय आम्ही. तेवढा सिग्नल रेल्वेने बघा हे वरचं ना हे आलिया भट्टचं घर आहे, जे की पहिले इथं आलिया भट्ट राहायचे आणि इथं बघा उर्फी जावेद वगैरे स्पॉट होतात या हॉटेलमध्ये. बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आजचा हा ब्लॉग मी चालू केलेला आहे, जे की आज गोप्रोने मी शूट करणार आहे. तर आज गाईज मी आता बँड्राला आहे. तुम्ही बघू शकता की इकडं पाठीमागे सगळे बंगले आहेत नाही का, रो हाऊसेस वगैरे बंगले आहेत. तर मी आत्ता बँड्राला आहे. तर बँड्रा आणि जो हे दोन एरिया मी आज भेटणार आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या ॲक्टरचं मी जे घर आहेत ना वगैरे ते सगळे आज मी स्पॉट करणार आहे. तर मी कसं मीडियामधलं आहे ना, तर मी मीडियामध्ये असतानाच हे सगळं नाही का स्पॉटिंग वगैरे करायचं. त्याच्यामुळं मला ॲक्टरचं सगळे आज घर माहिती पडलेले आहेत. तर मी आता माझ्या गोप्रोने मी आज तुम्हाला शूट करून दाखवतो की नाही का, की कुठं कुठं ॲक्टरचे वगैरे घर आहेत आणि ते माझ्या गोप्रोने मी कॅप्चर करतो व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे ही माझी फ्रेंडची गाडी आणि समोर मित्र थांबला आहे माझा. तर आता ही गाडी प्रमाणे आपली स्प्लेंडर भारी आपली नाही का, सगळ्यात ॲव्हरेज पण भारी येते. तर आता गाईज आता एक निघतो आता वाजलेला आहे 12 आणि इकडं आता पूर्ण समुद्र एरिया आहे हा. समुद्र एरिया फिरत फिरत आपण तसंच जेवलं जाऊ. आता सध्या पहिलं आपण सगळ्यात पहिलं आता बँड्रामध्ये आपण चालू करू नाही का, की कुठं कुठे ॲक्टर आहेत वगैरे. तर तो गाय चालू केली आहे आता. हा बँड्रा एरिया आहे आणि बँड्रामध्ये कसं सगळं जास्त करून ना ॲक्टर लोक इथं राहतात. ॲक्टर डायरेक्टर सगळे इथं जास्त करून राहिले आहेत. तर सगळ्यात त्याच्यामुळं म्हटलं पहिलं मी सगळ्यात पहिलं चालू करू. आणि बँड्रा बघा किती क्लीन आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला मी शाहरुख खानचं घर दाखवाल. बिल्डिंग बघा कसली ती. बिल्डिंग तर वेगवेगळेच आहेत. नाही का हे मन्नत आहे. सो गाईज बघा पब्लिक इकडं बघा किती थांबलेली आहे. आणि हे बघा हे मन्नत आहे. हे सगळ्यात पहिलं शाहरुख खानचं घर आहे. तर सगळ्यात पहिला तुम्ही पाहिलं की शाहरुख खानचं तिथं घर होतं. आणि आता आपण एकदम लास्ट पण चालू करू. आता काय लोकांच्या गाड्या उचलतात ते पलीकडे. सो गाईज बघा इकडं तर सगळं समुद्र आहे. आणि हे बघा हे हॉटेल आहे, हे 5 हॉटेल आहे. तिथं माझे कधी कधी इव्हेंट्स वगैरे होतात नाही पण होतात सगळं काय होतं नाही का. बघा हे एकदम भारीचं हॉटेल आहे, जे की ताजलँड नाव आहे हॉटेलचं. आणि इकडे लास्ट पॉईंट आहे. तर आपण आता परत फिरू आणि सगळं चालू करू. मर्सिडीज गाडीचं बघा सगळे एकदम टॉपच्या गाड्या तिथं सगळ्या. इकडं बस बघा समोर इलेक्ट्रिक बस आहे. आणि इकडं बघा समुद्र आहे बघा समोरच बरोबर शाहरुख खानच्या इथं समुद्र आहे घराच्या इथं. तो काय तुम्ही बघू शकता की नाही का बघा इकडं पलीकडे सगळं समुद्र एरिया आहे. आणि इथं सगळे भारी भारी बघा. हे तर बापरे हे तर बघा किती उंच. मला गोप्रो वरती करायला लागतं आहे. हे इकडं मला वाटतं कमीत कमी असं नाही का म्हणजे करोडोच्या वरती सगळे इकडं घर आहेत. करोडो पण नाही म्हणतात, करोडोच्या पण वरती म्हणजे 25 करोड ती शाहरुख खानचंच मला वाटतं 300 करोडचं घर आहे काहीतरी. आणि इकडं बघा सगळे कपल्सच म्हणजे कपलचं स्पॉट आहेत असं पण मोस्टली नाही का. कपल स्पॉट आहे परत फिरायला स्पॉट आहे नाही का. एकदम भारी एरिया आहे हा. इकडं बघा हे एअरफोर्सचं प्लेन इथं असं दिलेलं आहे समोर. तर गाईज मी थांबणार नाही कुठं म्हणजे असं फक्त तुम्हाला मी दाखवणार आहे कुठं कुठं काय काय करत नाही का. आता नेक्स्ट पुढं असणार सलमान खानचं घर. ठीक आहे बघा इथं गार्डन आहे असं. नेक्स्ट बघा सलमान खानचं घर तुम्हाला मी दाखवतो. गेटी गॅलेक्सी नाव आहे बघा. हे सलमान खानची बिल्डिंग आहे. हां गॅलेक्सी अपार्टमेंट आहे का. हे बघा हे गेटी गॅलेक्सी बघा. हे हा त्याचं घर आहे. तो इकडनं बघा समोरनं हा वगैरे करतात. तो इकडनं बघा समोरनं तो खिडकीपाशी थांबतो नाही का कधी पण त्याच्या बड्डेचे. अरे त्याच्यावरती फायरिंग पण झाली ना इकडं ते घरापाशी. त्याच्यामुळं आपल्याला पोलीस तिकडनं जा म्हणलं. तर काय जास्त तिथं थांबायला नाही भेटणार कारण जरा हे चाललं आहे ना सलमान खानचं जरा प्रॉब्लेम चालले. त्याच्यामुळं आपण तिकडे थांबू नाही शकत. तर काहीच बँड्रामध्ये पुढे 2-3च जे मला घर माहिती होते. आणि आता पुढं आपण थोडंफार अजून बँड्रा फिरणार आहे. तो गाईज आता नेक्स्ट तुम्हाला मी दाखवणार रणबीर कपूरचं घर दाखवणार आहे. तर बँड्रामध्ये कसे 2-3 जे मला घर माहिती आहे प्रॉपर.
अजून पण माहिती आहे, पण मी आता विसरून गेलो ॲक्च्युली. खूप दिवसानंतर मी बँड्राला आलो आहे ना, त्याच्यामुळं मला मी हे पण दाखवतो की तिथं जान्हवी कपूर वगैरे स्पॉट होतात नाही का, मोस्टली तिकडं जातात. सो आता हे इकडं पाली हिलला आलेलो आहे आम्ही, जे की आणि मागाशी ते बँड होता. आता हे पाली हिल रोड आहे. आता रणबीर कपूरचं घर आलेलं आहे जवळ. बघा हे नवीन रणबीर कपूरचं घर आहे बघा. हे होते हे तिथं आणि हे त्याचं जुनं घर, जे वास्तू आहे ना, नाव वास्तू आहे त्याचं बिल्डिंगचं नाव. इकडं सलून आहे बघा. इकडं रणबीर कपूर राहतो गाईस बघा. हे त्याचं घर आहे वास्तू इकडं. सो गाईज इकडं तो राहतो रणबीर कपूर आहे. वास्तू पाली हिल बघा लिहिलं समोर. आता नेक्स्ट तुम्हाला मी जिम दाखवतो नेक्स्ट. हां माहिती आहे. अरे इकडं तर त्याला लग्नाला आम्ही होतो गेलेलो. हां आलिया भट आणि त्याचं लग्न होतं एकदम. आता खाली रोड असा, हा नर्गिस रोड आहे ॲक्च्युली. आता का खाली आपण उतरलं ना मग नर्गिस रोड चालू आहे बघा. इकडं मोस्टली ॲक्टर सगळे स्पॉट होतात बघा. इकडे ही आयशी आहे आणि इकडं बघा बाजूला जिम आहे. तर तिकडं मोस्टली लोक स्पॉट होतात ॲक्टर लोक. जे जान्हवी कपूर वगैरे तुम्ही बघत असाल ना इंस्टाग्रामवरती वगैरे, तर तिकडं सगळेजण स्पॉट होतात मोस्टली तिकडं नाही का. काय जातं आम्ही खाली उतरतो आता डायरेक्ट. त्यांना फक्त बाहेरच्या बाहेर करायचं स्पॉट. मग गाडी बघ, पोर्स बघ. सो गाईज आता हे बँड्राचा एरिया संपलेला आहे बघा. नर्गिस दत्त रोड. सो गाईज रणबीर कपूर पण आता ती साईडची बिल्डिंग तुम्हाला मी दाखवली ना, तिकडं त्यांनी घर किती त्याचं आपलं 300 कोटी मला होतं त्याचं घरचं काही प्राईस. रोडला सो गाईज काटा रोडनी थोडंफार फिरत जाऊ. आम्ही चाललो आहे खार रोडनी, जे की काटा रोड आहे मेन फेमस आहे. पण काटा रोड फिरत असं जोहला आपण लावू. जोहला पण भरपूर ॲक्टर तिथं. हा खार आहे. हां एक कोलीवाडा लोकांचं आहे. म्हणजे मोस्टली तर मला माहिती आहे की नाही का सगळ्यांचं कुठं कुठे. पण आता कसं मी आता विसरून गेलो थोडं जरा. मी नाही का पुण्याला असतो ना कधी. पहिलं प्रॉपर मुंबईत म्हणजे मुंबईमध्येच पाहायचं वगैरे. जेव्हापासून रूम सोडलं ना तेव्हापासून सगळं विसरलेलं आहे. त्याच्यामुळं काय लक्षात नाही मला आता कुठं कुठं. तरी मला थोडंफार लक्षात येत. तर बँड्राचे 2-3च बघता मला लक्षात होते, बाकी अजून पण नाही लक्षात. तो गाईज आता आम्ही खार रोड पार केलेला आहे. आता नेक्स्ट तुम्हाला मी दाखवतो आहे गौरी खानचं डिझायनर नाही का. गौरी खान शाहरुख खानची बायको तिथं बघा इकडे. हे गौरी खानचे हां हे डिझाईन आहे बघा तिथं. गौरी खान डिझाईन म्हणून आहे. तर हे मोस्टली हे पडतं जुहू कोलीवाडा रोड आहे. हा रोड ॲक्च्युली खूप भारी आहे. गाडी चालव ना नाईटला पण लय भारी आहे हा रोड. नाईटला तर लय मजा येते फिरायला. आंध्र टू जुहू बाईकवरती ते पण फक्त काही. तो गाईज आता आलं आहे जुहू चौपाटी. नाही का इकडं गर्दी पण होती. आज संडे नाही आहे त्याच्यामुळे आज गर्दी नाही. संडे असल्यामुळं कसं एकदम जास्त गर्दी होती. JW मॅरेड आहे बघा. इकडं इव्हेंट होतं मोस्टली जास्त करून ना. इकडंच माझे सगळे इव्हेंट वगैरे होतात JWमध्ये. JW मॅरेड ते हॉटेल 3 स्टार का 4 स्टार आहे मला वाटतं नाही का. आणि इकडं मोस्टली इव्हेंट्स म्हणजे इव्हेंट कसे होतात ॲक्टर्सचे नाही का अवॉर्ड शोज वगैरे होतात. इथं प्रॉपर जुहूच्या एरियामध्ये आता आम्ही स्पॉट करणार आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आलिया भटचं घर, जे की आलिया भट लग्नाच्या अगोदर राहिले होते तिकडं. तर तिकडं आणि त्याच्याच खाली बरोबर ना एक कॅफे आहे. तर तिथं मोस्टली नाही का उर्फी जावेद वगैरे स्पॉट होती नाही. आता हे नोव्हेटल आहे हॉटेल. तिथं पण इव्हेंट होतात. हे विक्टर रेल्वेनं बघा. हे वरचं नाही हे आलिया भटचं घर आहे, जे की पहिले इथं आलिया भट राहायचे. आणि इथं बघा उर्फी जावेद वगैरे स्पॉट होतात या हॉटेलमध्ये. काय झालं थोडं जरा आम्ही रेस्ट करतो, जरा खायला वर थांबतो. आता ॲक्च्युली बीचवरती पूर्ण पाणी भरलेलं आहे, त्याच्यामुळं आतमध्ये जाऊनच येते. तर आता मी थोडंफार मोबाईलनी शूट करेल नाही का आता पुढचा, जे की शिल्पा शेट्टी आणि श्रद्धा कपूरचं घर तुम्हाला मी दाखवतो. मोबाईलने शूट करतो नाही का, कारण जवळच समोरच आहे सनी. जे पाठीमागं होतं गाईज तर ते सनी विला. तिथं फक्त इव्हेंट वगैरे होतात नाही का. प्रत्येक वेळेस इव्हेंट्स वगैरे तिथं होतच राहतात. आता पुढचा बघा तुम्हाला मी दाखवतो. आता तर बघा हे प्लाम ब्रिज. इथं श्रद्धा कपूर राहते बघा. इकडं घर तिथं बघा. हे तिचे बिल्डिंग आहे. इकडं ती राहते मी मोस्टली. आणि माझ्या आणि हिच्या समोर एक्झॅक्टली बरोबर शिल्पा शेट्टीचं घर आहे.
हे समोरचं जे गेट आहे ते शिल्पा शेट्टीचं आहे. इकडं ती समोर राहते शिल्पा शेट्टी. इकडं मर्सिडीज पण दिसते इकडनं लावलेली आहे. तर हे शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्राचं घर आहे. इकडं भरपूर ॲक्टरचे पण इथं घर येत नाही का अजून पण तुम्हाला मी दाखवल. आता पुढचं जरा आम्ही ब्रेक घेतो, तर काहीतरी खातो आणि मग जुहूचं आता काय, कारण आम्ही आता जुहूला आहे. जुहूला कसं मोस्टली जास्त करून ॲक्टर्स इथं राहतात. बँड्राला पण आहे, पण बँड्राचं मला आता काही लक्षात नाही आहे ना. सो जुहूचं मला जेवढं लक्षात आहे तुम्हाला मी सांगायला नाही का. आता श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीचं तुम्हाला मी आता घर दाखवलं आहे. तो हे गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे. माझं गरम पण खूप होतं कारण पाऊस पण नाही आहे, त्याच्यामुळे मुंबईला जास्तच गरमी आहे. आम्ही आता मी बसलेलो इकडं PVR इकडं बसलेलो बघा. हे PVR आहे जे की इथं मोस्टली इथं पण इव्हेंट होतात आणि इथं मोस्ट म्हणजे नाही का ट्रेलर लॉन्च वगैरे प्रीमियर वगैरे नाही का मूवीची इकडं जास्त करून होतं. सो गाईज आता पुढचं स्पॉट असणार आहे अमिताभ बच्चनच्या इकडनं जाणार, जे की त्याचे 2 घर आहेत अमिताभ बच्चनचे आणि त्याच्यातलं एक आता मी तुम्हाला दाखवतो आहे जे की रोडला लागणार आहे. जे की जुहू सर्कल आहे ना, जुहू सर्कलच्या पुढचा सर्कल जो पण लागेल त्याच्या राईट साईडला आहे. तो मी आता हे गल्लीतनं चालू आहे, आतमधनं चालू आहे, त्याच्यामुळं नाही का तर कोण पण येणार असेल ना इकडं तर जुहू सर्कलपासून जो पुढचं सर्कल लागेल ना त्याच्या राईट साईडलाच बघा घर अमिताभ बच्चनचं घर आहे. जे की हे पहिलं सगळं त्याचं घर आहे. तर इथं मला वाटतं अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय इथं राहत असं नाही बघा. हे त्याचं घर आहे पहिलं पहिलंवालं घर आहे. इथं समोर बघा वॉचमॅन पण थांबलेलं आहे. हे पहिलं घर आहे आणि पुढं जलसा आहे जे की दुसरं जे की थोडंसं अजून पुढं जास्त लांब नाही आहे. तर हे तुम्हाला मी सगळ्यात लास्टला मी दाखवेल. सो गाईज आता पुढचा मी स्पॉटला पोचलेलो आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतो एकता कपूरचं घर. एकता कपूरचं घर आहे गाईज बघा. हे पूर्ण बघा ना एकदम महलसारखं आहे, एकदम महलसारखं आहे बघा. समोर कृष्णा नाव आहे बघा. सो गाईज आता नेक्स्ट आणि सगळ्यात लास्ट जे की अमिताभ बच्चनचं दुसरंवालं घर आहे दाखवतो मी. जे की जलसा नाव आहे त्या घरचं. वॉचमॅन पण बाहेर थांबलेलं आहे. तर गाईज आम्ही आता निघालेलो आहे मी बँड्राला, कारण एक इव्हेंट आलेला आहे माझा. सो त्याच्यामुळे आता इव्हेंटला मी जाणार आहे. बरं बघू तिथे येते. सुटल्यावर आलोय आम्ही. हां सुटल्यावर आलोय आम्ही. ऐक, तुझा आष्टा आहे, तुझा सिग्नल बंद आहे. आणखी पण तसं जर काय वाटलं ऐक ना दादा, सिग्नल आहे तिथे. हां ग्रीनला टाकू शकता बस, चुकीचा फाईन मारणारच नाही. नाही बरोबर तुमचं, पण सुटलं मी म्हणून मी निघले एकदम फास्टमध्ये आणि तेवढंच बरोबर ऑरेंज सिग्नल लागला. असं झालं आपला बंद राहतो. हां थँक्यू. काय बंद आहे काय चालू आहे ना कॅमेरा. हां चेक करू शकता. हे चालू आहे ना, चेक कर एकदा. दिसतो का बघ आता, चेक करू शकता तुम्ही. आता बघ ना त्यात. तर मोबाईलला कनेक्ट करायला लागते. अरे मित्रा प्रॉपर नाही. काय करतोय पोलीस भरती करतोय आता. कामड्याला आता तसं करू नको. प्रॉपर अभ्यास कर. सोपं नाही भरती करायचा. कॉम्पिटिशन अरे 2 म्हणायचंच नाही गेली. तसं करू नको. आता काहीच काम करू नको. त्यातच उठल्यावर झोपल्यावर दुसरं काही नाही. भरतीचंच यायचं. थँक्यू. काय चला तर आम्हाला आता धरलेलं आणि नेमकं नाही का पोलीसवाला ते मागच्या वेळेस पण त्याचंच आम्हाला धरलेलं आणि यावेळी पण पकडलेलं. तर काय नाही म्हणला तो नाही का. आम्ही त्याची बोललो चांगलं वगैरे. हे कॅमेऱ्यामध्ये आज रेकॉर्ड झालेलं आहे दुसरे. ह्यावेळेस मी रेकॉर्ड केलं पूर्ण पकडल्यामुळं नाही का. तर हा बँड्रामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि आता इव्हेंटला पण जायचं आणि फ्रेंडला पण थोडंफार जरा काय शॉपिंग वगैरे करायची आहे. त्याच्यामुळं आजचा ब्लॉग मी इथं एंड करतो आहे. कसा वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.